13 लाईन वगैरे. तर आज आपण पाहणार आहोत उतारा कसं सोडता. तुम्हाला नवोदयच्या परीक्षेमध्ये अशा प्रकारे उतारा येणार आहे आणि त्याला आता तुम्ही कसं सोडवणार हे आपण या एका उताराच्या उदाहरणाच्या माध्यमातून पाहणार आहोत. तर सगळ्यात महत्त्वाचं आहे उतारा हा कशासाठी दिला असतो. तुम्हाला तुमची वाचनाची क्षमता किती आहे समजलं का. तुम्हाला वाचनाची क्षमता किती आहे, तुम्ही किती वाचू शकता किंवा किती फास्ट वाचू शकता आणि वाचल्यावर त्या वाचलेल्या घटकाला तुम्ही किती समजू शकता समजलं का. हे पाहण्यासाठी म्हणून उतारा देण्यात येतो. मग इथं काय चेक केलं जातं तर एखादी विद्यार्थी हा किती लवकर उतारा वाचू शकतो आणि मग वाचल्यावर त्याला इथलं काय समजलं आणि मग ते समजलं की नाही समजलं हे चेक करण्यासाठी ते प्रश्नाच्या माध्यमातून तपासतात समजलं. आणि मग त्या अनुषंगाने ते हेही चेक करतात की याला आकलन क्षमता किती आहे. तर आपण पाहूया मग आपला बेसिस काय असला पाहिजे की आपण जेव्हा हा उतारा पाहणार आहोत हा वाचणार आहोत तर आपल्याला याला वाचन करून घ्यायचं आहे. मग वाचताना काय लक्षात ठेवायचं आहे तर आपल्याला प्रत्येक महत्त्वाचा शब्द हा अंडरलाईन करायचा आहे किंवा गृहीत किंवा त्याला आपल्याला एक प्रकारे त्याला एक स्मरणात ठेवायचा आहे. तर त्यासाठी आपण अंडरलाईनिंग पद्धत वापरूया. तर सूर्यनमस्कार हा सर्वांग सुंदर व्यायाम आहे. कसा व्यायाम आहे तर सर्वांग सुंदर. तर याला मी इथं अंडरलाईन करणार आहोत कारण मला हा शब्द महत्त्वाचा वाटतो. यानंतर नेहमी सूर्यनमस्कारामध्ये आपण अनेक व्याधींना दूर ठेवू शकतो. याला अंडरलाईन करीन किंवा याला राऊंड पण करू शकतो. अशा प्रकारे मी समोर वाढलेल्याने आपल्या मनाच्या स्वास्थ्यासाठी एकाग्रतेसाठी त्याचबरोबर उत्तम शरीर संपादनेसाठी सौंदर्यासाठी सूर्यनमस्काराची आवश्यकता आहे. कशासाठी आवश्यकता आहे तर उत्तम शरीर संपादनासाठी सौंदर्यासाठी असं त्याची आवश्यकता आहे. त्याला मी अंडरलाईन करेन. एखाद्या गोष्टी मनन करणं चिंतन करणं यासाठी सूर्यनमस्कार हा उत्तम उपाय आहे. तर गोष्टी मनन करणं चिंतन करणं यासाठी सूर्यनमस्कार हा उत्तम उपाय आहे. हाही मला महत्त्वाचा मुद्दा वाटतो म्हणून मी याला अंडरलाईन केलं. यानंतर सूर्यनमस्काराच्या वेगवेगळ्या स्थितीमुळे आपण पोटाचे विकार दूर ठेवू शकतो. पोटाचे विकार दूर ठेवू शकतो त्याला अंडरलाईन करू शकतो. याच्यावर आधारित प्रश्न येऊ शकते समोर. आपल्या पोटा इतकेच महत्त्व आपल्या पाठीला सुद्धा आहे. त्या महत्व आहे. पाठीला सुद्धा मानदुखी पाठदुखी कंबरदुखी खांदेदुखी गुडघेदुखी सायटिका अशा अनेक व्याधी हा नवीन शब्द व्याधी दिसला मला त्याला मी गोल केलं. सूर्यनमस्कारामुळे आपण दूर ठेवू शकतो. सूर्यनमस्काराने सर्व शरीरात रक्तसंचार होतो. काय होतो रक्तसंचार म्हणून त्यालाही गोल करून ठेवतो की याच्यावर आधारित प्रश्न येऊ शकते. आपण सुखी समाधानी व कार्यक्षम बनतो. काय बनतो तर सुखी समाधानी कार्यक्षम बनतो. त्यावरही मी अंडरलाईन केलेला आहे. पचन रुधिराभिसरण या पचन हा नवीन शब्द आहे. रुधिराभिसरण नवीन दिसून आला मला मी याला 2-3 अंडरलाईन करून ठेवतो. त्यावरील परिणामात सूर्यनमस्कार नेहमी उपयुक्त ठरतो. कोणत्याही वयातील व्यक्तीने सूर्यनमस्कार अवश्य घालणे गरजेचे आहे. सर्वांग सुंदर आता इथं आपला पॅराग्राफ समाप्त झालेला आहे. अशा प्रकारे वाचल्यावर मी पुन्हा एकदा एक नजर फिरून घेतो आणि मग पुन्हा एकदा वाचून घेतो. सूर्यनमस्कार सर्वांग सुंदर व्यायाम आहे. नेहमी आपण अनेक व्याख्यान जोडू शकतो. आपल्या मनाच्या प्रसारीकरणासाठी उत्तम श्रेणी संपादनासाठी अशा प्रकारे मी फास्ट रिडिंग पण करून घेतो. आता माझ्या 2 रिडिंग झालेल्या आहेत. अंडरलाईन करून झालेले आहे. मुख्य शब्दांना मी राऊंड पण केलेला आहे. आता यानंतर माझा भूमिका राहील की मला आता प्रश्न पाहायचे आहेत. त्याच्यावर आधारित काय पाहिजे प्रश्न पाहायचे आहे. तर पहिला प्रश्न जसं तुम्हाला दिसत आहे की सर्वात सुंदर व्यायाम कोणता आहे. सूर्यनमस्कार. तर अशा प्रकारे आता तुम्हाला काय दिसेल सर्वांत सुंदर व्यायाम कोणता आहे तर धावणे दोरी उड्या सूर्यनमस्कार. आता हा पाठ सूर्यनमस्कार आधारित होता त्यामुळे इथं आपल्याला काही उत्तर ओळखायला कठीण जाणार नाही. सूर्यनमस्काराचा पाठ आहे त्यावर आधारित हा प्रश्न आहे. हा धावण्यावर पाठ नाही दोऱ्या उड्या यावर पाठ नाही किंवा पोहण्यावर पाठ नाही. त्यामुळे आपण